नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. चला तर मग सुरू करूया. मार्केट जे आहे हे जवळपास वोलाटाईल बघायला मिळालं आहे. ट्रम्प तात्या परत पाठी आलेले आहेत. गुड न्यूज किंवा बॅड न्यूज म्हणू शकतो, पण थोडीफार टॅरिफचा विषय होता आणि त्यामुळे मार्केटने त्यानुसार रिॲक्ट केलेलं आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता ट्रम्प तात्या आलेले आहेत आणि थोडक्यात माणूस कसा आहे तुम्हाला पण माहिती आहे की कधी कधी काही करू शकतो ती व्यक्ती. सो मार्केट त्यानुसार रिॲक्ट केलं होतं आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग थोडीफार बघायला मिळाले. स्टॉक्स जे आहेत हे जवळपास लुझिंग लेवलला बघायला मिळाले होते. हे लक्षात घ्या. आज तो उद्याचा कसा विषय करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चांगली रेड कॅन्डल बघायला मिळालं डेली टाईम फ्रेमवरती मोठी. हे लक्षात घ्या. सो उद्या काय एक्सपेक्ट करू शकतो. उद्या एक्सपेक्ट करू शकतो एकतर ह्या रेड कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी छोटी बेबी कॅन्डल बनणं गरजेचं आहे आणि ही एक्सपेक्टेड आहे. उद्या बनवू शकतं हे लक्षात घ्या. परंतु जर त्या रेड कॅन्डलचा लो तोडला, जी आजची कॅन्डल थोडक्यात लो म्हणजे हा लो जर तोडला तर डेफिनेटली सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. मग मार्केट तुम्हाला 22,822 750पर्यंत सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतो. थोडक्यात काय 23,000च्या लेवलला आता जो तिथे सपोर्ट घेतोय तो सपोर्ट तोडताच मार्केटमध्ये मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते खालच्या दिशेने. मग तो सेलिंग जी आहे कंटिन्यूस झाली तर डेफिनेटली आपल्याला मोठं प्रॉफिट बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण बाय एक्सपेक्ट करू शकतो बाईंग लेवलला 23,100. कुठली 23,100च्या वरती तुम्ही ऑप्शन कॉल बाय करू शकता किंवा फ्युचर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. एक वरच्या दिशेने मार्केट थोडाफार एक 50-100 पॉईंट थोडक्यात काय 23,100च्या वरती 23,200 पर्यंत किंवा 23,300पर्यंत टार्गेट घेण्याचा इथपर्यंत प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता. कारण ही जी रेंजेस आहेत ह्या लुझिंग लेवल्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय रिजेक्शन झोन्स आहेत वरच्या दिशेने कोणती 23,300 त्याच्यावरती मार्केट सध्या होल्ड केलं आहे का बघा. अजिबात नाही. 3दा गेलेलं आहे. आजच्या दिवसभरात 2दा गेलं 23,300च्या वरती, परंतु काय टेकलेलं नाही हे लक्षात घ्या. जी ट्रेंडलाईन आपण काढली ती ट्रेंडलाईन कसे काय मार्केट सपोर्ट करतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे या ठिकाणी. हे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. त्यामुळे त्यानुसार त्या अकॉर्डिंगली ट्रेड्स जे आहे ते प्लॅन करणं गरजेचं आहे आपल्याला. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे बँक निफ्टीचा. हो 800 पॉईंट डाऊन. मी काल म्हटलं होतं 49,600च्या वरती होल्ड करताच बाय करा, अन्यथा करू नका. पण लेवल तुटली 49,200च्या खाली सेल करा. ऐकलात का? ऐकलात का माझं? ऐकलं असाल तर मोठं टार्गेट आहे भावानो. मोठं टार्गेट तुम्ही विचार करू शकत नाही मित्रांनो. एवढं मोठं टार्गेट 700-800 पॉईंट. ॲनालिसिस आपली किती परफेक्ट आहे ना इथूनच समजते. सो लाईक कमेंट शेअर. सांगण्यामध्ये मी काही कंजूसी करत नाही, एक्सप्लेन करण्यामध्ये काही कंजूसी करत नाही, पण तुम्ही लोक कंजूसी करताय शेअर करण्यामध्ये, लाईक करण्यामध्ये आणि सबस्क्राईब करण्यामध्ये. काही प्रश्न असेल ते विचारत नाहीत सर्व सदस्य. तुम्ही काय प्रश्न असेल तर विचारून ठेवा, जेणेकरून उत्तरं जी आहेत तुम्हाला हे टाईम टू टाईम मी तिथे देईन हे लक्षात घ्या. सो काय करू शकतो उद्यासाठी बँक निफ्टीचा विषय. बँक निफ्टी ओपनिंगवरती अवलंबून आहे. 48,400 थेट आलेला आहे मार्केट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 48,400 48,500ला आता कुठेतरी सपोर्ट घेत आहे. सो काय एक्सपेक्ट करू शकतो. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट ही जी रेड लाईन आहे ना, रेड मोठा रिजेक्शन मोठा सपोर्ट आहे. जर रेड लाईन तुटली विषय संपला, सेलिंग कंटिन्यू बघायला मिळू शकतो. पण गॅप डाऊन ओपन झाला 48,300च्या आसपासच आणि इथूनच बाउन्स बॅक झाला. एक्सपेक्टेड आहे बाउन्स बॅक होऊ शकतं, तर डेफिनेटली लगेच सेल करण्याचा प्रयत्न करू नका. बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 48,300च्या आसपास कुठेतरी ओपन झालं आणि मग बाउन्स बॅक झाला तर मग थोडक्यात त्याच करण्याच्या खाली असेल टाका. त्या पुलबॅकमध्ये उचला. एक जवळपास 200-300 पॉईंट आरामात बघायला मिळेल हे लक्षात घ्या. बाईंग रेंज 49,000च्या वरती, अन्यथा बाईंग करायचीच नाही. आणि ह्या रेंजमध्ये राहिलं मार्केट तर वोलाटाईल मार्केट राहू शकतं. काय वोलाटाईल मार्केट हे लक्षात घ्या. त्याचबरोबर 48,300च्या खाली होल्ड करता सेल करा. बिंदास्त मोमेंटम बघायला मिळू शकतं. कालच्या दिशेने थोडक्यात काय मोठ्या मुवमेंट जे आहेत हे कॅप्चर करताना बघायला मिळू शकतात. 48,000ची ते टार्गेट किंवा 37,800 पर्यंत सुद्धा मार्केट तुम्हाला खालच्या दिशेने आरामात बघायला मिळू शकतं मित्रांनो. आणि थोडक्यात काय हा जो सेटअप आहे थोडाफार जसा बनवला आहे तसा तुम्ही बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित प्रॉफिट्स करता येतील. ठीक आहे, समजलं असेल तर आता सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या करा. लाईक कमेंट शेअर खूप कमी आहेत मित्रांनो. मला सपोर्ट पाहिजे तुमच्या सर्वांची. 1000 सबस्क्राईबर लवकरात लवकर करून द्या. इथं तुमची बरं जाग येतोय. ठीक आहे, काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.